मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने एपीएमसी मार्केटमधील कांदा बटाटा बाजारातील नळ जोडणी 20 जूनपासून खंडित केली होती। यामुळे 20 जूनपासून ते आत्तापर्यंत पाण्याविना बाजारातील माथाडी व्यापारी आणि इतर बाजार घटकांची कुचंबना होत होती। यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगार व्यापारी यांच्या समवेत धडक मोर्चा देत पाणी पुरवठा पूर्ववत करा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिला होता। या दरम्यान महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी लवकरच कांदा बटाटा मार्केटचा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले। सन 2005 पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या धोकादायक यादीत कांदा बटाटा बाजाराचा समावेश होता। गेल्या कित्येक वर्षांपासून या बाजार समितीचा पुनर्विकास रखडला आहे। मागील वर्षीही कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास लवकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र अद्यापही तो प्रश्न प्रलंबित आहे। तर दुसरीकडे येथील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने स्थलांतरणाचा विषयही अधांतरीच आहे। यामुळे अति धोकादायक यादीत समाविष्ट होऊन देखील पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने व्यापारी गाळे रिकामे करण्यासाठी तयार होत नाहीत। त्यामुळे धोकादायक इमारती कशा खाली करायच्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे। दरवर्षी नवी मुंबई महानगरपालिका एपीएमसीला धोकादायक इमारतींची नोटीस पाठवत असते। यंदाही नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ही नोटीस पाठवण्यात आली। मात्र 30 वर्ष जुन्या इमारतींचे संरचना परीक्षण देखील करण्याची नोटीस बजावली आहे। परंतु त्याच दरम्यान दुसरीकडे अति धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजार, मॅप्को मार्केट आणि मसाला मार्केट तसेच प्रशासकीय इमारतीतील नळ जोडणी खंडित केली होती। 20 जूनला ही कारवाई करण्यात आली। तेव्हापासून सोमवारपर्यंत येथील बाजार घटकांचे पाण्याविना हाल होत होते। येथील व्यापारी, माथाडी, महिला कर्मचारी पाणी उपलब्ध नसल्यास काम कसे करणार? यामुळे या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सोमवारी बाजार घटकांना एकत्रित करत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा देत लवकर पाणी सुरू केले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त यांनी लवकर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले, अशी माहिती कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजू मणियार यांनी दिली। सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासात लक्ष केंद्रित केले पाहिजे। या ठिकाणी व्यापाऱ्यांचा देखील फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने पुनर्बांधणी करावी। तसेच माथाडी कामगारांसाठी या पुनर्बांधणीतून विश्रामगृह देखील उभे करावे आणि एपीएमसी मधील व्यापार वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।